हॅलो गाईज, तर आता आपण चाललो आहोत वावरामध्ये. तिथंच चाललो जे वावरामध्ये आपण भाजीपाला टाकलं होतं ना, त्याच वावरात सध्या तर आपण जात आहोत. तर आपला वावर जास्त काही दूर नाही आहे, पाहू शकता. गाडीने चाललो बस. गावाच्या बिलकुल अर्धा किलोमीटर दूर अंतरावर आपला वावर आहे. हे जे टर्निंग दिसत आहे, हे टर्निंग तुमच्याबरोबर आपलाच वावर येते. झाला हे आपला इथं स्टॉप. आपण इथं गाडी लावून द्यायची आणि इथं वावरात. तर इथं आपण आपली गाडी लावली आहे, पाहू शकता. हा रोड, ही गाडी, आणि इथं आल्याबरोबर हे आपल्याला दिसतं शेड. हे जे शेड आहे हे आमच्या शेजाऱ्याचं आहे. याची इथं मिरची, इथं सोयाबीन लावणं आहे, आणि तिकडे समोर कापूस लावणं आहे. आणि इथं पाहू शकता इथं गहू पेरला गेला आहे. पण इथं पेराच्या टाईममध्ये पाणी न करून पेरल्या करताना गहू बरोबर वापला नाही, पाणी केलंच नाही या जागेला, नाही का. म्हणून इथं गहू काही वापलाच नाही. गहू वापला पण थोडासा वापला आहे. हे जे आपलं वावर हे दिसत आहे, हे ताराचं कंपाऊंड दिसत असणार तुम्हाला, पाहू शकता. ताराचं कंपाऊंड आहे हे. इथून आपल्या वावराची बॉर्डर, इथून आपला वावर स्टार्ट होते. आणि हे कापूस आपलाच आहे. आणि तिथं लावून आहे आपला भाजीपाला. तर तिकडे जाऊ. पहिलं तुम्हाला हे दाखवून देतो. पाणी न करून पेरल्यास नुकसान का आहे, तर पाहू शकता. इथं पाणी बिलकुल नाही केलं आणि इथं पेरलं पण नाही, म्हणून हे तुम्हाला जागा पूर्ण अशीच दिसत असणार. आणि समोर दिसत आहे ते गहू दिसत असणार. पण तो गहू असा आहे, कोटा वापला कोटा नाही वापला, कोटा वापला आणि कोटा नाही वापला, हे पाहू शकता. हे जे गहू आहे ना, हे आपल्या शेजाऱ्याचे. हे आपलं ताराच कंपाऊंड दिसतं नाही, आपला वावर. हे जे दिसत आहे गहू पहा किती पतला वापला आहे. हे जेव्हा पाणी, म्हणजे काय म्हणते, रोटावेटर मीच मारला आहे या जागेला, नाही का. हे जेवढी जागा दिसत आहे ना, तेवढ्या जागेमध्ये रोटावेटर तर मीच मारला आहे. मी रोटावेटर मारताना जिथं जिथं ओललं होतं, जिथं जिथं पाणी धरून होतं जागा, तिथंच फक्त गहू वापला आहे. आणि बाकी कुठंच गहू वापला नाही. तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथंच बघा, इथंच दिसत असणार गहू किती पतला वापून आहे. तर कारण तर या जागेला ओलच नव्हतं ना. आणि जर ओल नसणार आणि आपण कोणता पण माल पेरला असेल तर ते तर होणार नाही ना. इकडं गहू पण असाच वापला आहे. आणि समोर इकडे चना दिसत आहे असणार, तो चना पण असाच वापला आहे. हे खूप काही नुकसान आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी माल इथं वापला आहे. म्हणून इथं कधी पण कोणत्या जागेवर आपण जेव्हा मागचा माल पेरतो ना, तेव्हा आवश्यक आहे का आपण पाणी करूनच पेरला पाहिजे. चण्याची ग्रोथ तुम्ही पाहू शकता. चना तर चांगला वापला आहे, पण चना तसाच वापला आहे, बहुत पतला. म्हणजे अर्ध्यातून जास्त जागी तर आपण वापरूनच दिसत नाही, अर्ध्यापेक्षा जास्त जागी. अशा प्रकारे यांच्या शेतामध्ये आहे हे जे वावर. हे इथून आपल्याला वावराची सप्लाय आली आहे. आणि तिथं आहे आपली डीपी तर तिकडून दिसते आपल्याला. काय रस्ता इकडे जायचा, आणि इकडे समोर गेलं तर सरळच दिसते नाला. नाल्याला पाणी सध्या कमी आहे. म्हणजे पूर्ण जागेला जे पाणी केले आहे ना लोक, म्हणून पाण्याची कमी पडली आहे. अशा पद्धतीचे आहे. पण आता आपल्या वावरात पोचला. आपल्या वावराला 2 रस्ते आहे. इकडून पण येतो म्हणलं तर रस्ता आहे, आणि तिकडून पण जातो म्हणलं तर रस्ता आहे. इकडचा रस्ता बघू शकता. हे डीपी आहे. डीपीच्या जवळूनच इथूनच रस्ता आहे. आपण इथून पण जाऊ शकतो. इथून म्हणजे कसं, हा नाला जवळ पडते आपल्याला. फवारणीचं पाणी वगैरे म्हणा, कधी कारण तर लाईन असते किंवा नसते. लाईनचा काही भरोसा नाही रे. आपल्याकडे बोरवेल आहे, सर्व आहे. पण जर वावरामध्ये पाणी पाहिजे असणार आणि लाईनच नसणार, तर आपण मग हे नाल्याचं पाणी यूज करतो फवारणीसाठी. बघू शकता. आता पाणी बहुत कमी आहे, म्हणजे बहुत. आता कारण तर लोक जागेला पाणी केले आहे, त्यामुळे पाण्याची कमी आहे. आणि कसं, पाटाचं पाणी आलं नाही आहे ना, तलावाचं पाणी नाल्याला सोडलं तर पाण्याची पातळी वाढते. पण यावेळेस काही पाण्याची पातळी वाढलीच नाही. म्हणजे पाणी सोडलं नाही तर वाढणार कशी. त्यामुळे हे जे आहे ना, हे आपली डीपी
इथूनच आपण मोटर चालू करतो. हे आपली बोरवेल आहे. हे वेल, हे वांगे, इकडं हे जे वांग्याचं झाड आहे ना, याला वांगेसुद्धा लागले. हे पाहू शकता, वांगेसुद्धा लागून दिसत आहे. फुल पण आले. हे 4-5 झाडं असे लावले आहे, म्हणजे जे की खासाठी. आणि टमाटरचे सुद्धा झाड लावले आहे. तर टमाटर पण पिकण्यावर येऊन आहे. पाहू शकता, ऑलमोस्ट पिकलेच आहे. आणि हे आहे इथं झाडं लावले आपण चिक्कूचे. हे आंब्याचं झाड आहे, छोटा आहे. हे चिक्कूचं झाड झालं आहे मोठं झालं आहे. तुम्ही पाहू शकता या आंब्याच्या झाडाची ग्रोथ चांगली आहे. यावर नाही का त्याला पूर्ण डेरा नवीन चालू झाला आहे. अशा प्रकारे आहे. हे निंबाचं झाड आहे. इथंच जांबाचं झाड लावून आहे. जांबाच्या झाडाला सुद्धा चांगला डेरा आला आहे. इथं पाण्याची थोडी कमी आहे. इथं पाणी करावं लागणार, तर आपण पाणी टाकून देऊ. बोरवेल चालू तर केलीच आहे आपण. ते बघा वांगे लागले आहे. तर अशा प्रकारे आपण आता जिथून आलो होतो ती जागा जर तुम्ही पाहतो म्हणलं, तिकडे दूर आपली गाडी ठेवली आहे. तिकडेच रोड आहे. त्या शेडजवळून आपण आलो होतो. तिथून असं आपण आलो. हे झाडाच्या जवळून नाही का असं आलो. मग इथून इकडे म्हणजे आपल्या वावरात यासाठी 2 रस्ते असल्यानं फायदा. तुम्हाला तो माल पण दाखवून दिला. पाणी न केलं आणि पेरलं तर कसं नुकसान झालं तर. आणि आता हे अशा पद्धतीचं आहे. आणि हे जे दिसत आहे इथून रस्ता केला आहे आपण बघा. हे कापूस झाड इकडं पण वाकवलं आणि इकडं पण वाकवलं. कारण ते इथून मधातून जाण्यासाठी आपल्याकडे काय रस्ता आहे. आपण इथून सहजपणे जाऊ शकतो. आणि तिथून रस्ता नाही जर केलं ना, कापसाची खुंदड होऊन जाते. म्हणजे कापूस बार गरज जाणार खाली, त्या कापसाला लागत जाणार ना आपण बार. त्यामुळे आणि यावर थोडं डुकराचं प्रमाण वाढलं आहे. म्हणून संध्याकाळच्या टाईमला इथं विस्त करण्याची जरूरत आहे. म्हणून आपण इथं संध्याकाळी विस्त करतो आणि जातो घरी. अशा प्रकारे आहे. आणि आपण भाजीपाला टाकला आहे. ते भाजीपाला पण तुम्हाला दाखवतो. आता जवळपास 1 हप्ता झाला असणार, 4-5 दिवस म्हणा. आपण वांगे गोबी लावले होते आणि जागा तयार केली होती. त्या टाईममध्ये आपण टाकलं होतं मेथीचं रोप. ते पण तुम्ही आता मी आलो या जागेपर्यंत, तर तुम्ही पहा हे जे दिसत आहे हे पूर्णपणे जिवंत झालं आहे. मिरचीचं रोप, टमाटर, वांगे आणि मधात कुठं काड्या पण काढल्या आहे. कारण तर ते टमाटरच्या सपोर्टसाठी. आता थोडं झाड मोठं झालं तर. आणि ही बघा आपल्या मेथीची ग्रोथ चांगली झाली आहे. आणि मेथी आता जवळपास समोरच्या हप्त्यामध्ये म्हणा हे खाण्यासाठी रेडी होणार. आणि या वाफ्यामध्ये आपण टाकला आहे पालक. तर पालक पण वापरले पाहिजे. पण पालक काही वापरून दिसत नाही आहे. तर होऊ शकणार येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला पालक पण दिसून जाणार. आणि इथं टाकून आहे धने. आणि धने पण नाही दिसून राहिले. धने वापरायला किती टाईम लागते का? अजून जवळपास झाले असणार 1-1.5 हप्ता झाला आहे धने टाकून. तर अशा पद्धतीचे आपण वाफे येऊन पाहत आहोत. वाफे पूर्ण आपले सुकले आहे. तर याला पाणी देऊ. पाणी टाकल्यानंतर जवळपास अजून 2 ते 3 दिवस टाईम लागू शकते याच्यासाठी. तेव्हा आपल्याला कुठं याचं रोप दिसणार. किती मस्त दिसत आहे ना, पूर्ण हिरवं. हे 2 जर वाफे वाफले ना अजून तिथे पालक आणि हे, तर पाहासाठी नजारा किती छान दिसणार असं आपल्याला, हो का नाही. आणि हे जे काडीचं दिसत आहे ना, हे समोर टमाटरचे हे झाड आहे. हे जेव्हा थोडे मोठे होणार या काडीच्या लेवलला आहे ना, तेव्हा आपल्याला बांधावं लागणार. असं तार हे काडी, या काडीपासून तर तिथं काडी एक गाडून आहे त्या काडीपर्यंत मी असे 4 काड्या काढल्या याला सपोर्ट द्यासाठी. म्हणजे सपोर्ट दिल्यानंतर टमाटरचं झाड एक असं वेलाप्रमाणे वरतं चढते ना, त्यामुळे त्या झाडाला, टमाटरच्या झाडाला सपोर्ट देणं बहुत आवश्यक आहे. तर असं आहे. तर मग आपण फटाफट इथं पाणी टाकून देतो आणि दाखवतो तुम्हाला पाणी टाकल्यानंतर.